सीतात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझ्या कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरू पधारिये पवन कुमार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाच अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी मा जगदंबा भवानी शीतला माता माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून वर्तमान कालामध्ये माझे तुकोबाराय आपल्या आराध्याकडे भगवान नारायणाकडे पंढरीनाथाकडे विनवणी करतात, प्रार्थना करतात, करुणा भागतात. हे भगवान, वर्तमान काळामध्ये जगत असताना मला एक अडचण आहे. कारण पाठीमागच्या कर्माच्या पाप पुण्याच्या माध्यमातून मी आज सुखदुःखाची भोग भोगतो आहे. पाठीमागं पुण्यकर्म असेल तो सुखाचा अधिकारी आहे, पाठीमागं पाप कर्म आचार घडला असेल तो दुःख भोगतो आहे. पाठीमागच्या सुखदुःखाची भोग भोगीत असताना तुकोबाराय म्हणतात मला आता नको नको वाटतं. म्हणून एक काम करा प्रभू, कुठल्या कर्माचं फल पाप होईल, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल हे मला कळत नाही. मी अनभिज्ञ आहे ना समजा. म्हणून तुम्ही दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा, सांभाळा, माझं रक्षण करा. आणि प्रभू मला एक माहीत आहे, तुमचा मोठीपणा माहीत आहे. तुम्ही ज्याचा स्वीकार केला, ज्याची जबाबदारी घेतली, ज्याचा सांभाळ करायची जबाबदारी घेतली, त्याला सांभाळत असताना तुम्हाला काही अवघड नाही. प्रभू आमची तुझी जी संबंध आहे, तो आमचा जीवलग आहे, आमचा सखा आहेस, आमचा प्राण आहेस, आमचं जीवन आहेस. अशा प्रकारची प्रार्थना विनवणी करुणा तुकोबाराय लागतात. पण हे करत असताना तुकोबाराय देवाचा मोठेपणा जाणून घेतात. विठ्ठल मालेगाव महानगर, त्या महानगरामधीलच एक मालेगाव कॅम्प हा परिसर आणि त्यातही गवळीवाडा, मोक्षगंगेच्या ह्यात पवित्र तटावर वसणारा हा छोटासा भाग कॅम्प गवळीवाडा. त्या पवित्र तपस्थलीवर तुम्हा सर्व मायबापांच्या भावुकतेमधून, शुभसंकल्पनेमधून, युवा मित्रांच्या सहयोगातून आणि दादा साकार होणारा ही प्रथम वर्ष आहे, पहिलंच वर्ष आहे. तुम्हा सर्व मायबापांच्या ध्यानात आलं. मा शीतला देवीची काही सेवा करीत असताना आपल्या जीवनामध्ये काही सेवा घडावी. संकीर्तन सोहळा कधी सेवा घडली नाही, कधी काही घडलं नाही. म्हणून शीतला माईच्या ह्या दरबारामध्ये तुम्ही सर्व मायबापांच्या भावुकतेमधून, शुभसंकल्पनेमधून, तुमच्या पुरुषार्थ बलाने
यावर्षी अतिशय उत्साहाने या उत्सवाला प्रारंभ झाली आणि या उत्सवाचा आजचा हा 6वा दिवस. 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि त्या माध्यमातून दादा कलियुगामध्ये करणे दुसरं काहीच नाही. करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. भगवंताच्या उद्देशाने जे जे कर्म केलं जातं दादा ते जीवाला शुद्ध पुण्य प्राप्त करून देतं. अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा तर आशीर्वाद आहे दादा. आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो चांगल्याच्या पाठीमागे आशीर्वाद आहेच. सद्गुरू लहरीनाथ महाराज, सद्गुरू श्रीपाद बाबा, सद्गुरू कृष्णाजी माऊली, सद्गुरू मास्तर बाबा आणि हरिबाबा आचेगावकर अनेक सज्जनांचा आशीर्वाद आहे दादा. बरं नुसते आशीर्वाद नुसती नावं नाही, हे सज्जन गेले नाही दादा. आपल्यातून जर हे जर गेले असते ना दादा, हे महापुरुष जर गेले असते ते ब्रह्मांड कधीच जळून गेलं असतं. विठ्ठला विठ्ठला आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजनानंद याच्या पाठीमाग या महान महान विभूत्यांची दया आहे दादा. आणि वर्तमान काळामध्ये विद्यमान काळात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आहे या महान महान विभूती ते स्थिर आहे. आमचे दादा राऊत दादा, पाटील पवार दादा, आप्पा, आमचे सर गुरुजी तात्या, राऊत बाबा, बाबाजी, शिवाजी महाराज, आमचे गुरु डॉक्टर भाऊ बिरारी सर आणि तुम्ही सर्व सज्जन मायबाप. एवढ्यांची नावं घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा आमची श्राम नाही आली एवढ्यांची नावं. पण तरी सध्या झाला आपल्या जीवनामध्ये करणीय दुसरं काहीच नाही. बरं या माध्यमातून एकच नुसतं दादा संस्कार सोहळे चालवायचे असं नाही. धर्मरक्षा, श्रुतिपथरक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता, हे सगळं अस्तित्व प्रसन्न राहण्याकरता, अस्तित्व आनंदी राहण्याकरता, अस्तित्व भजनानंदी राहण्याकरता. आणखी सांगू, आणि आज प्रत्येक सज्जन मायबापाला सुरक्षेची गरज आहे. सुरक्षित जागा फक्त माझ्या ज्ञानोबा तुकडचं व्यासपीठ आहे. विठाला विठाला कुठे जा दादा सगळे खायला उठले. सुरनर मुनिजन सबकी रीती. माझे गोस्वामी तुस्ताद महाराज म्हणतात स्वार्थ लाग करई सब प्रीती. सुरनर मुनिजन सबकी रीती, स्वार्थ लाग करई सब प्रीती. सर्व प्रेम करणारे तुम्हाला दिसतील पण त्यांच्या पाठी प्रलोभन आहे, स्वार्थ आहे. माझ्या ज्ञानावर आहे तुझं व्यासपीठ निष्काम व्यासपीठ आहे. बस पुतांची दयाई भांडवल संता, आपुली ममता नाही दिली. अंतकरण दयाळू आहे. साधूचं अंतकरण हे कोमल असतं आणि त्याचं चारित्र्य धवल असं, धवल चारित्र्याचा आणि कोमल अंतकरण साधू असतं. माझे ज्ञानावर आहे तुकोराची दया आहे. म्हणून आज कोणीही सज्जन मायबापाला सुरक्षेची गरज आहे. आणि सुरक्षित जागा ज्ञानप्रतिभाचं व्यासपीठ आहे दादा. दुसरी जागा कुठं नाही, कुठं नाही दादा. स्वार्थे बुडविली आचरणे माझे तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. आचार भ्रष्ट लोक स्वार्थापोटी आचार भ्रष्ट होऊन गेले. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. विठ्ठला विठ्ठला इतका स्वार्थ दादा. म्हणून कथा कीर्तन टाइमपासचं साधन समजू नका. बरं दादा तुमच्या पाया पडून सांग. बऱ्याच वेळेला झालं काय दादा, माणसं कीर्तनात नुसते हसायला लागले आणि संसारात नुसते रडायला लागले. सिस्टमच बिघडलं. तुमचं नाही, आमचं सिस्टम बिघडलं. कशामुळे बिघडलं? माणसं कीर्तनात नुसतेच हसायला लागले हो दादा, नुसते हसायला लागले आणि संसारात नुसतेच रडायला लागले. दादा थोडा बदल करून घ्या. संसार हसत हसत करा आणि कथा कीर्तनामध्ये काहीतरी रडायला यायला पाहिजे. देवा काहीतरी रडायला यायला पाहिजे. देवा करता इथं नाही रडायला आलं तर कुठं येईल दादा. कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदय प्रगटे रामर. म्हणून कथा कीर्तनामध्ये हसायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, सुरक्षेची जागा मी का सांगितलं, कारण यांनी सर्वांनी सुरक्षेची जबाबदारी शासनाकडे दिली. माता सुरक्षित नाही,
माता सुरक्षित आहे. आणि तुम्ही काय करताय? तुमच्याकडे काही जबाबदारी, तुमच्याकडे काही दायित्व आहे, काय कर्तव्य आहे, काय पुरुषार्थ आहे? तुमच्या हातात याची सुरक्षा नाही. यांनी तर सर्व वर बगलं करून घेतलं. शासनाकडे तुमची सुरक्षा देऊन दिली. दादा, शासन काय सुरक्षित ठेवी दादा तुम्हाला? माझ्या ज्ञानावर आहे, तुकोवर आहे सुरक्षा. शासन कुठं त्यांना तर सुरक्षेची गरज आहे. तुम्हाला कुठं सुरक्षा देतील? विठ्ठला मग तुम्हाला सुरक्षित राहता येऊ शकता, स्वयंभू तुम्ही सुरक्षित राहू शकता. त्याचं कारण तुमच्या डोळ्यापुढे इतिहास आहे दादा. जा रामायणामध्ये. माझी सीतामाई रावण ज्यावेळेला घेऊन जातो लंकेमध्ये, एकटी बाई बरं, एकटी बाई लंकेत गेली. एकटी बाई लंकेत जाऊन रामाला धमकी देते, रावणाला, ज्याचे देव बंदी शाळेत आहे. असं तुम्हाला रावण कोणी जरी भेटला ना दादा, पदोपदी रावण भेटतील दादा, पण घाबरायचं नाही. स्वयंभू तुमच्या हातात सुरक्षा आहे दादा. सीतामाई, रावण बार बार येतो, एक मास कहा न माना तो मैं मारा भी काढही कृपण. तुला 1 महिना जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर तुला मी मारून टाकील. कोण म्हणतो? रावण. बार बार धमकी देतो, शस्त्र उगारतो. सीतामाई घाबरत नाही. एकटी बाई हो लंकेत गेली, एकटी माई गेली. तिला सुरक्षा नाही कोणाची, फक्त माझा भगवान त्याची सुरक्षा करणार. कोण नाही सुरक्षा करणार. आणि दादा हा बार बार धमकी देतो, पण ऐका दादा, सीतामाईच्या 2 चौपाया तुम्ही ऐका दादा. 2 चौपाया आमच्या मातांना सुरक्षा करता सांगतो दादा. 2च चौपाया ऐका. सीतामाई रावणाला काय म्हणते? असं मन समज कहती जानकी, खलशुदे रघुबीर बाण. दुष्टा, रघुबीराच्या बाणाची काय तुला खबर आहे? रावणाला दुष्ट म्हणते. खलशुद्धी नाही रघुबीर बाणकी. असं म्हणून समज कहती जानकी, खलशुद्धी नाही रघुबीर बाणकी. विठ्ठला. आणि दुसरी चौपाई ऐका. एवढ्या 2 चौपाया ध्यानात ठेवा, सुरक्षा करता. शट सुन हरी आणि ही मोई, अधम निर्लज्ज लाज नाही तुझी. लाज नाही वाटत अधमा निर्लज्जा. कोण म्हणतो? सीतामाई. एकटी बाई ज्याच्या देव बंदी शाळेत आहे त्या रावणाला म्हणते अधमा निर्लज्जा. शट सुन हरी आणि ही मोही, अधम निर्लज्ज लाज नाही तोही. म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, यांनी वरबगलं करून दिले, तुमची जबाबदारी शासनाकडे दिली, पण दादा तुम्ही तुमची जबाबदारी तुमच्या सुरक्षित राहतात. सुरक्षित राहण्याकरता कधी काळी अंतःकरणामध्ये काही विकल्प आला, माझ्या ज्ञानावर घरामध्ये एखादा ग्रंथ राहू द्या, ज्ञानेश्वर राहू द्या, भागवत राहू द्या, बस चिंतन करा. कुठलंही काम करीत असताना चिंतन करा. एक दृढ करी पंढरीचा राव, मग तुझं पुढील उपाव सुचे. विठ्ठला. आमच्या महापुरुषांनी धर्मरक्षा, श्रुतिपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शाल्य सगळं काही सांभाळलं दादा. आणि ती जबाबदारी तुमच्या हातात दिली. म्हणून आमच्या युवा मित्रांनी हा चांगला संकल्प राबवला. त्यांचं मी बार बार त्यांना वंदन करतो. तुमच्या सर्व मायबापांच्या श्रद्धेला वंदन करतो. आणि माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली जाते. आजचा 6वा दिवस आहे. माझे तुकोबारा देवाच्या समोर उभं राहत दादा. बार बार कुठली जरी समस्या, भगवान परमात्मा म्हणजे न्यायाधीश आहे. ही गावचं मंदिर आहे ना दादा, ही तुमच्या गावचं मंदिर आहे ना, आणि शीतला माताचं मंदिर आहे ना, इथं न्याय मिळतो बघ दादा. तुम्ही मला आम्ही कोर्टात न्याय घेऊ, तिथं निकाल हातात येईल. निकाल वेगळा, न्याय वेगळा. न्याय देवाकडे मिळतो, निकाल कोर्टात मिळतो. निकाल तर चुकीच्या बाजूने लागू शकतो रे दादा, पण न्याय फक्त देवाकडे मिळतो. माझा भगवान न्यायाधीश आहे. आगा धर्मराया धर्मशीला, आगा कृपा सिंधू कृपाळा, आगा प्रेमाची कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा. न्यायाधीश आहे. धर्म काटा, न्याय काटा माझ्या प्रभूच्या हातात आहे. माझ्या तुकोने बडपण देवाचा मोठीपणा कळावा जातो. पहिली गोष्ट, जो ज्याचं दास्यत्व करतो, ज्या देवाची आपण सेवा करतो, त्याचं बडपण, त्याचा मोठीपणा कळावा. तुकोने त्याचा मोठेपणा जाणून कर. किती मोठा आहे. धन्य तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी,
वर्म हे जाणून शरण आलो. हा मोठेपण आहे माझ्या प्रभूच. आणखी काय मोठेपण आहे? तू धर्मशीळ आहे. मृत्यू म्हणतो धर्म आहे, धर्मशीळ आहे. अगा धर्मराया धर्मशिळा, अगा कृपा सिंधू कृपाळा, अगा प्रेमाच्या कल्लोळा, सकळ काळा प्रवीण तू न्यायाधीश आहे. न्याय काटा धर्म काटा तुझ्या हातात आहे. आणि प्रभू माझी प्रकृती आहे तोपर्यंत कर्म करीत राहणार. संग जाऊ माऊली म्हणता संग जाऊ प्रकृतीचा तो त्याग न घडे कर्माचा. आयशी म्हणते त्याचा आग्रह चिवरे. एखादं म्हणजे प्रकृती आहे पण मी काहीच करणार नाही. नाही दादा, तसं चालत नाही. त्याचा आग्रह शिल्लक राहील. विठाला प्रकृती आहे तोपर्यंत त्याच्याकडून पाप पुण्य होतील. कधी मनाकडून दोष घडतील, कधी वाणीकडून दोष घडतील, कधी शरीराकडून दोष घडतील. मन वाया कचून कायाकडून कधी वाणीकडून दोष घडतील. आणि दादा या दोषापासून सांभाळण्याकरता तुकोबांनी मोठेपणा जाणून घेतला. तू न्यायाधीश आहे. आम्ही बार बार म्हणतो प्रत्येक गावातलं जे मंदिर आहे ते त्या गावचं ते न्यायालय आहे. न्याय मागायला कुठे जाय त्या गावातल्या मंदिरात जा, ते रडा दादा. रडण्याकरता सुरक्षित जागा फक्त माझा भगवान आहे आणि दुसरा एक साधू आहे दादा. तो साधूही कसा असला पाहिजे? या लागी सुमनो आणि शुद्धमती. माऊली म्हणतात या लागी सुमनो आणि शुद्धमती, आनंदको अनन्य गती, परी गौप्यही तया प्रती चावळी जी. तुम्हाला गुह्यातलं गुह्य काय बोलायचं तो सुमनो असावा. ऐका दादा, तो सुमनो असावा, तो शुद्धमती असावा, तो आनंदको असावा, माझ्या प्रभूचा अनन्य शरणागत असावा. एवढी लक्षणं तुम्हाला त्याच्या ज्याच्याकडे मिळाली तिथं रडा, नाही तर देवाजवळ रडा. आणि कुठे रडल्याने माणूस हलका होतो. विठाला तुमच्या पाया पडून सांगतो कुठे रडायचं. देवाजवळ रडा, नाही ते एका सच्चा हृदयाचा एखादा साधू त्याच्यावर रडा. आणखी सांगू दादा, ज्या गावामध्ये एखाद्या निष्काम साधूचं आवागमन आहे ते गाव सुरक्षित आहे. आवागमन साधूचं पाहिजे. ज्या गावामध्ये ज्या भूमीमध्ये साधूचं निष्काम साधू बरं का दादा. एक एक अक्षर माझ्या ज्ञानावर तुकाची वचनं ध्यानात घ्या दादा. धरी धरी आठवण मानी संताचे वचन. निष्काम साधूचं आवागमन ज्या गावात आहे ते गाव सुरक्षित आहे. एखाद्या निष्काम साधूचं येणं जाणं ज्या परिवारात आहे तो परिवार सुरक्षित. त्याला सुरक्षा करता कशाचीच गरज नाही. तो निष्काम साधू त्याची सतत सुरक्षा करीत राहतो. ये करो ये न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे अनिती आहे, सत्य आहे असत्य आहे, याचा सगळ्याचा दर्शन तो करून देतो. म्हणून माझे तुकोबार आहे या जगाच्या मालकाकडे न्यायाधीशाकडे प्रार्थना करीत असताना प्रभू पाप पुण्याचा विचार तुला कळतो. पाप पुण्य तुझ्या हातात आहे. आणि खरीच गोष्ट आहे बघ दादा, आपल्याला जर पाप पुण्य कळालंच असतं ना दादा तर माणसाने हसत हसत पापच केली नसती. आज हसत हसत पाप करणारी माणसांची संख्या हसत हसत पाप करतात आणि मग रडत रडत भोगावी लागतात. विठाला हसत हसत केलेलं पाप हसत हसत नाही जमा होत दादा. त्याला रडावं लागतं. रडत रडत भोगावं लागतं. हसत हसत केलेलं पाप रडत रडत भोगावं लागतं. आणि पाप पुण्याचा विचार देवाला कळतो. आपल्याला काही कळत नाही. माणसं नुसते संसार करताना दिसतात पण आवडते पाप आणि करतात संसार. अशी गंमत झाली. पापाची रुची ठेवून संसार केल्यामुळे होतं काय दादा, त्यांच्या संसाराला शेंट येत नाही, सुगंध येत नाही. विठाला पाप मिश्रित संसार त्याला शेंट येत नाही. आपल्याला पाप पुण्य कळत नाही. पाप काय आहे कळत नाही, पुण्य काय हे देवाला कळत दादा. देवाला कळतं म्हणून तर दादा देवाकडे पाहा. तुम्ही देवाकडे पहा. त्या शिशुपाळाकडून पाप करून घ्यायचं असल्यामुळे तोंडावर शिवाय देतो. शिशुपाळ तोंडावर शिवाय देतो, मोजून मोजून देतो, बदलून बदलून देतो. आणि देव नुसता स्मित हास्य करतो. ज्याच्याकडून पाप कोणाकडून पाप करून घ्यायचं देवालाच कळतं बरं का दादा. शिशुपाळाला शिव्या द्यायला लावल्या. शिव्या दे शिव्या बाबा. काय प्रतिकार करण्याची ताकद असताना शिशुपाळाचं मुंडकं उशिरा उडवल्यापेक्षा तेव्हाच उडवलं असतं. शिव्या देतानाच उडवलं असतं. पण याच्या शिव्या भरल्याशिवाय हे देवाला चांगलं माहिती आहे कोणाकडून काय करून घ्यायचं, कोणाकडून काय. बरं हे झालं. शिशुपाळ शिव्या देतो, तोंडावर देतो, मोजून मोजून देतो, बदलून बदलून देतो. बदलून बदलून म्हणजे पहिली शिवी पुन्हा डबल आली नाही पाहिजे म्हणून. विठाला विठाला विठाला
असल्यामुळे त्यानं शिव्या देतो. आणि दुसरा एक महाभारत युद्ध पर्व काळामध्ये अर्जुन आहे. अर्जुनाकडून पुण्य करून घ्यायचं, पण माणसं मारायला लावली. माणसं काय देवालाच कळतं बरं का, त्याचं कोडं त्यालाच कळतं बरं का. हं? महाभारत युद्ध पर्व काळामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा भगवान कृष्ण आहे. भगवान कृष्णाला सांगितलं, प्रभू माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभी करा. युद्धाच्या अगोदर एक काम करा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. मध्यभागी रथ उभा केला. अर्जुनाने समोर नजर टाकली. समोर नजर टाकल्यावर अर्जुनाने पाहिलं कोणी मातृकुळाचे आहे, कोणी पितृकुळाचे आहे, क्रूर दोलनाचार्यासारखे आहेत, यांना मारायचं आणि मग हस्तिनापुराचं राज्य घ्यायचं. प्रभू यांना मारून मला हस्तिनापुराचं राज्यच नको. बोलता बोलता मी काय भस्मासूर आहे का? अर्जुन म्हणतो. बोलता बोलता अर्जुनाच्या हातातलं गांडीव पडून गेलं. गांडीव गळालं. देवाने सावरलं. अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यपान, संग्रामी हे कवन कारुण्य तुझी. अर्जुना युद्धाची वेळ आणि तुला एक करुणा कुठे निर्माण झाली. म्हणजे माणसं मारायचं, तू यांना मारणारा नाही, हे तुझ्याकडून मरणारे नाही. अर्जुनाला माणसं मारायला लावली, त्याच्याकडून पुण्य करून घ्यायचं. शिशुपाळ शिव्या देत त्याच्याकडून पाप करून घ्यायचं. म्हणजे पाप पुण्याचा विचार देवाला कळतो. म्हणून तो कोरा देवाकडे प्रार्थना करतात. अभंगाचं प्रयत्न सन्माननीय भाषेमध्ये माझा भगवान किती मोठा आहे. तू धर्मशील आहे, मूर्तिमंत धर्म आहे, न्यायाधीश आहे, सृष्टीचा व्यवस्थापकही आहे. न्याय काटा तुझ्या हातात आहे. म्हणून मी तुझ्याकडे तुझं बडपण, तुझा मोठीपणा जाणून तुमच्याकडे विनवणी करतो. धर्माचे तो मूर्ती. पाप पुण्य तुम्हाला कळतं. मी बोललो दादा, त्यालाच कळतं. कोणाकडून पाप करून घ्यायचं. म्हणून बऱ्याच वेळेला कोणाकडून पाप करून घ्यायचं असलं त्याला तुम्हाला असं वाटतं, अहो चांगला माणूस, काल चांगली आत्तापर्यंत चांगला आचार विचार सुसंस्कृत जीवन जगणारा माणूस आहे. पण आता कसं असं झालं, देवाला समजा याच्याकडून पाप करून घ्यायचं. देवालाच कळतं बरं का, एक कोडं आपल्याकडून सुटत नाही. म्हणून तर आपण तर हसत पाप करतो दादा. हसत माणसं बोलता बोलता सहज पाप करतात. कधी वाणीकडून घडतं, कधी मनाकडून घडतं, कधी या शरीराकडून दोष घडतात दादा. पण दादा भगवान परमात्मा या सर्वाला देव सांभाळतो. तो धर्मशील आहे. अगा धर्मराया धर्मशिळा हा त्याचा मोठेपणा आहे. अगा कृपा सिंधू कृपाळा, अगा प्रेमाच्या कल्लोळा सकळ कळा प्रवीणा. धर्मगा जागो तुझा तुझे कृपाळू राजा. जानशी जीवीचे गा न सांगता सहजा.
धर्मगा जागो तुझा, तुझी कृपाळू राजा, मृत्यूमंत धर्म आहे माझा भगवान. म्हणून तुकोबराय विनवणी करतात, प्रभू पाप पुण्य तुझे हाती, तुला कळतं पाप करून कोणाकडून करून घ्यायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, कुठल्या कर्माचं फल पाप होईल, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल हे आपल्याला कळत नाही बघतात. माणसं अंदाजे जीवन जगत राहतात, काही देखावेखी जगतात, काही अंदाजे जगतात, काही प्रसिद्धी करता जगतात, काही पूजापाठ होण्याकरता जगतात, काही पण याच्यामध्ये दोष किती होतात याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. बहुतांशी माणसं लौकिकाकरता जगणारी माणसं खूप आहे, पण लौकिकामध्ये गेलेला माणूस निर्दोष जीवन जगतो असं मात्र नाही बरं का. त्याला लौकिकाकरता थोडंफार इधर उधर करावंच लागतं दादा, आणि इधर उधरचेच परिणाम भविष्यामध्ये भोगवणार. म्हणून वर्तमानामध्ये बार बार माझ्या मालकाकडे पाहता, प्रभूकडे पाहता, देवाकडे पाहता. प्रभू बार बार सांभाळणार आहे, फार दया आहे त्याच्याकडे. बऱ्याच वेळेला माणसं देवाला दोष देतात, देवाने असं कशाला करा. अरे दादा तुझं आणि त्याचं काय वैर आहे का, तुझ्याकरता काहीच करणार नाही, चांगलंच करेल, जे करेल ते चांगलं करेल. माझा तुकोबराचा विश्वास किती बरा, तो जे जे करी ते माझे सोहित आलिशे प्रचित कळो चित्ता. तुकोबराय म्हणतात तो जे करतो ते माझ्या हिताचं करतो. काय विश्वास आहे देवावर. माणसं परमार्थ करतात पण देवावर विश्वास करीत नाही, हे दुःख आहे. विठ्ठल नुसतं लौकिका करता, परमार्थ पूजापाठ होण्याकरता, प्रशंसा होण्याकरता, कीर्ती होण्याकरता बहुतांशी, मला टक्केवारी नाही सांगता यायची, पण बहुतांशी लौकिकामध्ये गेलेली माणसं निर्मळ मनाने परमार्थ करतीलच हे सांगता येत नाही. त्याला थोडंफार तरी काहीतरी गडबड गुरबड करावी लागते. पण ही गडबड गुरबड होऊ नये आपल्याकडून जीवनामध्ये. पाप पुण्याचं त्या देवाला कळतो, तो सांभाळतो बार बार. माझा प्रभू क्षणाक्षणा सांभाळतो, म्हणून बार बार माझ्या मालकाकडे पहा दादा, देवाकडे पहा. देवाशिवाय कोण आहे दादा. मैत्र केला महाबळी, कामा नाही अंत काळी, आधी गिरे राम नाम, साम्या भरी उत्तम, नाही तरी यमदातो खातो कर करा. मी बार बार म्हणतो आता पण ते सज्जनाचा आश्रय करा, नाहीतर माझा मालिक त्याला विसरूच नका. दो बात नको मत बोल, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत, दुजे श्री भगवान. विसरू नका दादा, विसरू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लई आईसच्या नादी लागू नका. आईस करायला काही माणसं नुसती आईसच्याच मागा लागले. आईस करा माझं मत नाही दादा, पण ज्यांनी ज्यांनी आईस केली ते रडू राहिले, त्यांची मुलाखत घेऊन मग कामाला लाग. विठ्ठल विठ्ठल आईस बोलायचंच नाही ना, आईस करायची बी नाही, टाइमपास करायचाच नाही, टाइमपास बोलायचं. काय चाललंय दादा, चालला टाइमपास. अरे तुला देवाने एवढा टाइम दिला, पास करायची वेळ आली, टाइमपास बोलायचंच नाही. टाइमच नाही, कुठं पास करतो, टाइम नाही, कोणालाच वेळ नाही बरं झालं. अरे आयुष्य भविष्य कोणाच्या हातात नाही दादा. मृत्यूतिथी माहीत नाही म्हणून हे चालू गडबड चालू आहे दादा. मृत्यूतिथी तर कळू द्या ना दादा, काय गडबड करतो माणूस. मृत्यूतिथी माहीत नाही म्हणून बरं आहे, म्हणून अंदाजे जगता येत. मृत्यूतिथी कळाल्यावर एखाद्याला सांगितलं बाबा 25 डिसेंबर, काय सांगावं 25 डिसेंबर कसा जाईल हो, कसं जाईल. 1 जानेवारी सांग एखाद्याला, 1 जानेवारी. अहो 1 जानेवारीपर्यंत आम्हाला झोपच नाही, खाणार नाही, पिणार नाही, झोपणार बी नाही. पण ही अशी आईस का बरं चालू आहे माहिती नाही ना. विठ्ठल बार बार माझ्या ज्ञानभरात पाहिला. अशी दयाळू पात्र तुम्हाला कुठे भेटायची नाही. बार बार माझ्या प्रभूचं स्मरण करा. एक दृढ करी पंढरीचा राव, मग तुझं पुढील उपाव सुचे. विश्वास करा देवावर. विश्वास ही माणसाला फार सायास करावी लागते. विश्वास या नाही लागत सायास, अनायासे रंग अंगा येतो. विश्वास करा देवावरचा. मी बोललो ना माझ्या तुकोबराचं किती विश्वास. तो जे जे करी ते माझे सोहित, आलिशे प्रचित कळचित. माझ्या अनुभूतीला आलं, तो जे करतो ते माझ्या हिताचं करतो. काय विचार आहे. म्हणून या महापुरुषाच्या वचनावर विश्वास करायचा. जसं मागं या कसा जनानी असं ट्विट केलं होतं. काय केलं होतं, ते सरसंचालक चालक
भागवतजीने काय केलं होतं ते म्हणाले, बाबा ज्या समाजामध्ये एक दोन आपत्ती आहे तो समाज नष्ट होऊ शकतो. मोठी जबाबदार माणसं त्यांना काही असं काही घेणं नाही दादा. तुमचे विचार वेगळे, पण महापुरुष जी मोठी माणसं असते, जी जबाबदार पात्र आहे देशाचे, ते जबाबदारीने बोलतात बरं का दादा. असं कधी समजायचं नाही त्यांच्या डोक्यात राजकारण फिजकारण काय नसतं. ते जबाबदारीने बोलतात, त्यांना माहीत आहे. आणि खरीच गोष्ट आहे, जेवढी अल्पसंख्या होईल तो समाज लवकर नष्ट होतो हे त्यांना सांगायचं. तसं माझ्या तुकोबरांनी एक अभ्यास केला, परिशीलन केलं, या समाजाच्या पुढे आबादी सिद्धांत मांडला. जय कुळी नाही एक ये वैष्णव, जय कुळे नाही एक हे वैष्णव, जय कुळे नाही एक हे वैष्णव, जय कुळे नाही एक हे वैष्णव. त्याचा पुढे भवन देतापा, त्याचा पुढे भवन देतापा, त्याचा पुढे भवन देतापा. हे लोकांच्या पुढे जे सिद्धांत म्हणतो आबादी सिद्धांत मांडायचं. तो सिद्धांत कुठल्या काळात कोणी बाद करणार नाही, खंडित करणार नाही, तुमचं बोलणं कोणी पुसट करणार नाही. असं आवाज तुकोबाने काय सिद्धांत मांडला, ज्या कुळामध्ये एकही हा बाप नाही त्याचा केवढा तापा असेल तरी एक दिवस बुडून जाईल. जय हा आबादी सिद्धांत आहे. त्याच्यावर कोणी तिकडं बोट करू शकत नाही. कुळामध्ये एक तरी हरीचा दास पाहिजे, एक तरी हरीचा दास. तो कुळाचा नाही अरे, सगळ्या कुळाचा उद्धार करतो. जय कुळे नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भवन देतापा. त्यांनी जो सिद्धांत मांडला तोही खराच आहे. आणि माझ्या तुकोबराचा सिद्धांत, ही मोठी माणसं जबाबदारीने बोलतात, जबाबदार पात्र आहे देशाचे, जबाबदारीने बोलतात. म्हणून माझे तुकोबरा म्हणतात, बाबा माणसाकडून दोष घडतात, मनाकडून वाणीकडून ते दोष घडतात. आणि त्याच्याकडून दोष घडत असताना पाप पुण्य तुला कळतं, माझ्याकडून पाप पुण्याचे विचार मला कळत नाही. मी अनभिज्ञ आहे, ना समज आहे. पाप पुण्य तुझे हाती, आणि म्हणून कुठल्या कर्माचं फल पाप होईल हे बी मला कळत नाही, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल ते मला कळत नाही. म्हणून दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा, सांभाळा. अभंगात दुसरं मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. मज सोडवी
मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. प्रथम अभंगाच्या प्रथम चरणातला मोठेपणा तू धर्माची मूर्ती आहे, धर्मशिला आहे. आणि द्वितीय चरणातला मोठेपणा तुझ्याकडे दातृत्व आहे. माझे प्रभू सन्मानपूर्वक आदरपूर्वक देवाकडे विनवणी करीत असताना प्रार्थना करते. मोठा जगाचा मालिक आहे, सृष्टीचा व्यवस्थापक आहे, दयाळू आहे. त्या दयाळू सरकारकडे प्रार्थना विनवणी करीत असताना तू म्हणतात तुझ्याकडे दातृत्व आहे, धर्मशील आहे, तुझ्याकडे दातृत्व आहे. तू दाता तुझा ऐसा कोण उदाराचा राशी आपुलेची देशी पददासा. उदार तो हरी ऐसे कीर्ते चराचरी अनंत आहे थोरी गरजता ती पोवाडे. उदारतेमध्ये तुझं विटेवरी ज्याची पाऊली समान तोची एक दान शूरदान. तुझ्याकडे दातृत्व आहे आणि दातृत्व असल्यामुळे प्रभू कुठल्या कर्माचं फल पाप होईल हे मला कळत नाही. दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळा. कर्माची सूक्ष्मता कर्माचं काठिण्य मला कळत नाही आणि कर्म सतत कर्त्याचा शोध घेत राहतं बरं का. कर्म इथं मालेगावला घडलं, गेला धुळे नंदुरबारकडे जरी पळून गेला तरी कर्म तिथं जाऊन जयारी करतं बरं का दादा. तसं काही समजायचं नाही आपण हे केलं ते पुसट झालं. पुसट कधीच होत नाही दादा. केले कर्म झाले अगा कर्मे जय उरावे तैतिया सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एक. कर्माची गती कर्म कर्म कोणाला चुकत नाही दादा. कर्म माझ्या माऊलीचा मोठा अभंग. कर्म ते शंभू मानी आपण. माझे बाबा भगवान शंकर या विश्वाचा केंद्रबिंदू आहे, ते त्याचा स्वीकार करतात. कर्मा ते शंभू मानी आपण किती कळपळसे कर्मा भेने. पर्याय व्यवस्था बाप रखमा देव विठ्ठला शरण. मग केली कर्मे निवारी नारायण. म्हणून नारायणला प्रार्थना करतात तो कवर आहे. मज सोडवी दातारा. फक्त याच्यातून पर्याय व्यवस्था दुसरी काहीच नाही बघ. कर्माची सुट्टी करण्याकरता मज सोडवी दातारा. माऊली सुद्धा म्हणतात केली कर्मे निवारी नारायण. कर्मा ते शंभू मान्य. माझ्या माऊलीचा मोठा मग परियशे गवारा सादर कर्मे निर्वंश झाला सगर. भिल्ले विंदीला सारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मे मनमत झाला शिराग कर्मे चंद्राशी घडला दोषी. कर्माचीच गती आहे. कर्मे भार वाहती कुर्म शेष. कर्मे खरमुख ब्रह्मा देखा. कर्मे वासुकी लंके दिवटा. कर्मे हनुमंता उदरी कासोटा. कर्मे सुखदेव गर्भी कष्टा. पाताळ वाटा बळी गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला. योग घडला सीता देवी. कर्मे दुर्योधनादी रणी नासले. कर्मे पांडव महापंथी गेले. कर्मे सिंधू जळ शोषिले. नवस झाला सर्प देखा. कर्मा ते शंभू मानी आपण. माऊली शेवटी म्हणतो किती पळसे कर्मा भेनी. पळापळी चालत नाही, कर्म कर्त्याचा शोध घेत. विठ्ठल म्हणून माझे तुकोबर आहे म्हणतात मज सोडवे दातारा. दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा. कारण कर्माची सूक्ष्मता कळत नाही. कर्म कर्त्याचा शोध घेतल्याशिवाय. अहो कर्म घडलं, देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला नाही, देवाच्या बाईला बी चुकलं नाही. वासुकीच्या वनी सीता शोक करी. काव अंतरले रघुनाथ दुरी. येवनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी. कैली कैशी आणले मजा अवघड लंकापुरियो. ये त्रिदटे सांगना कुठल्या कर्माचं फल मी भोगताय माझ्या प्रभू रामरायामध्ये. माझ्यामध्ये हा वियोग कशामुळे आहे. कुठल्या कर्माचं फल बघ. काय दुष्टाचरण होते म्या केले सीतामाई. पण दादा आपला भुलीचा शोध घेण्याकरता लोकांत नाही बरं का, एकांतात जाऊन माणूस रडत बसला पाहिजे माझं काय चुकलं. या लोकांमध्ये हे एकमेकाच्या पांघरून टाकणारेच झाले सगळे. हिने त्याचं झाकायचं, त्याने याचं झाकायचं. झाकाझाकीमध्येच वेळ चालला ना दादा. पण झाकाझाकी तरी किती दिवस करतात. दुर्गंध येणारच आहे ना. विठ्ठल चुकीच्या कर्माचा सेंट थोडाच येणार आहे, दुर्गंधच येणार आहे. कर्म घडलं, पळापळी चालत नाही, झाकाझाकी बी चालत नाही.
झाकाझाकी तर दोषच वाढत राहतात. बऱ्याच वेळेला काही माणसं लय अंदाजे जीवन जगतात. अंदाज जगायचं नाही, तुमच्या पाया पडून सांगतो, तत्पर राहा. देवाचं होऊन जगा. जीवनभर तुम्ही कोणाचे होऊन जगा, सखा भाऊ, चुलत भाऊ, आत्या भाऊ, मामे भाऊ, कोणत्या भावाचे होऊन जगा, पण जाताना देवाचे होऊन जा. तुमच्या पाया पडून सांगा, भगवान मेरे है, मैं भगवान का हूँ. बस जाताना माझ्या मालकाशी संबंध जोडा ना दादा. दुसरे कोणाचे संबंध काय टिकणार आहे संबंध? हे संबंध सगळे जोवरी चळण गा येत सगळे प्रमाण रोज मागता तो आमची माणसं येरतो पसारा वावगाची वावगाची येरतो पसारा वावगाची वावगाचे येरतो पसारा वावगाचे वावगाचे येरतो पसारा वावगाचे तुका म्हणे विठ्ठलाची खरा म्हणे विठ्ठलाची खरा येरतो पसारा वावगाची वावगाची येरतो पसारा वावगाची वावगाचे येरतो पसारा वावगाचे वावगाचे येरतो पसारा वावगाचे तुका म्हणे एक विठ्ठलाची खरा एर तो पसारा वाहुगाच. सीतामाई, मी हे सांग, सीतामाई एकटी पडली लंकेमध्ये, मग शोध घेते. ए त्रिजटे सांग ना, सांग वो त्रिजटे सकय आईशी मात, देईल का नेदी भेटी रघुनाथ, मन उताविल दुरी झाला पंथ, रावण शके प्राण माझा कुड्यात वो, सांग वो त्रिजटे सकय आईशी मात. ए त्रिजटे सांग, कुठल्या कर्माचं फल मी भोगते आहे? काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले, गाई वस्सा पत्नी पुरुषा बिघाडिले, नकळे संचित चरणांतरले वो, सांग वो त्रिजटे सकय आईशी मात. सांग ना, मी कोण्या पती पत्नीचा बिघाडा केला, माझ्याकडून कुठल्या गाय वस्त्राची ताटातूट झाली, कोणाच्या व्रतवैकल्याचा भंग केला? सांग ना त्रिजटे, कुठल्या कर्माचं फल भोगत्या? आणि थोडा वेळ झाला, पण एकटी बाई रडत बसली, शोक करते, विरह करते. तेव्हा तिच्या ध्यानात आलं, नाडियल्या अशा मृग कांती सोने. असं ध्यान, एकटा गेला का, एकटा पडला का माणूस, त्याला जेव्हा वाटतं का देवाशिवाय मला आता कोणी नाही, त्यावेळेला आपल्या ध्यानात येतं सगळं. आणि काय माणसाच्या शेवटच्या वेळेला ध्यानात येतं बरं, काय केलं नाही हो, मी नुसत्या कुस्त्याच खेळलो हो, नुसते तांगीच तंगडले हो, काही नाही केलं हो. ती शेवटी अरे काय फायदा आहे आता, सगळी मजा गेली रे. विठाला विठाला सीतामाई एकटी बाई शोक करते. केव्हा? नाडियेल्या अशा मृग कान, मी सोनेरी हरिण पाहिलं, बस त्याच्या आशेने माझा घात केला, त्या आशेने मला नाडलं. बरं, मी एकामागे एक भुलबिलही झाली. दाढीले रघुनाथा पाठी लागे तेने, प्रभू रामरायला पाठवून दिलं. तेवढ्यामध्ये बंधू लक्ष्मण आले, त्यांनी सांगितलं रेषेचं उल्लंघन कर, ते मी करून टाकलं. उल्लंघिली आज्ञा माव ते मी नेणे. आणि काय झालं, थोड्याच वेळामध्ये एक बाबा कपडे बदलून आला, संन्याशाचे कपडे बदलून आला. ते कोणी सुनाट धावून आले सुने हो, सांग वो त्रिजटे सकय आईशी मात. रावण काय साध्या वेशात आला होता काय? संन्याशाच्या वेशामध्ये. संन्यासी वेश, या वेशाला लय महत्व आहे हो. श्वेत वस्त्र असेल, पीठ असेल, केसरी असेल. आज आमच्या साधू समाजामध्ये कुठलंही वस्त्र असू द्या, हेतू मात्र यांचं भलं व्हावं बस. ज्याचा दुसरा हेतू आहे त्याला साधूच म्हणायचं नाही दादा. श्वेत वस्त्रावाला असू द्या, पीठ वस्त्रावाला असू द्या, केसरी वस्त्रावाला असू द्या, वस्त्र कोणतंही राहू द्या, ज्याच्या डोक्यात फक्त यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ही साधूची व्याख्या आहे. तुका म्हणे संतपणा याची नाव, जरी होय जीव सकळांचं. सर्वांचं जीवन होऊन ज्याला जगता येतं
ही साधूची व्याख्या आहे. विठ्ठल विठ्ठल. हलो विठ्ठल विठ्ठल. बरं हे सीता माहिती झालं. हो अवधपती राजा दशरथाने काय जाणून बुजून श्रावण बाळ म्हणून बाण मारला का दादा? तुम्हाला सर्वांना माहिती आहे इतिहास. श्रावण बाळ म्हणून बाण मारला नाही. कोणीतरी स्वापत पाणी पिण्याकरता आलेला आहे त्या दिशेने बाण मारला. स्वापताच्या दिशेने बाण मारला. तो नकळत श्रावण बाळाला लागला. पण मी सांगितलं ना हसत हसत केलेलं पाप रडत रडत भोगावं लागतं. दादा कळत ना कळत दोष ना समजेपणामध्ये जरी झाले तरी चुकत नाही. तुम्हाला सांगू दादा देवाच्या पिताची अवधपती राजा दशरथ आहे. एवढा मोठा ज्याचा अधिकार स्वर्गामध्ये इंद्र त्याला अर्धी जागा द्यायचं बसेल, सिंहासन द्यायचं बसेल. एवढा मोठा अधिकार कर्मकर्त्याचा शोध घेते दादा. श्रावण बाळाच्या माईबापाने शाप दिला ते तर झालाच दादा. पण ऐका ना दादा शेवटच्या वेळेला 4 पोरं असून एका पोराचा जवळ पत्ता नाही. श्रावण बापाच्या बाळाच्या आईबापाच्या शापाचा परिणाम बाळाचा. आईबाप आंधळे आईबाप शोक करतात विरह करतात आणि त्याचा परिणाम 4 पोरं असताना एका पोराचा जवळ पत्ता नाही. ऐका ना दादा मा कौशल्या राणी समज देते. मालक स्वामी तुम्ही अयोध्येचे कर्णधार आहात. तुम्ही एवढं धैर्य खचू देऊ नका. तेवढ्या अवस्थेमध्ये त्याच अवस्थेमध्ये अवधपती राजा दशरथाला भिंतीमध्ये श्रावण बाळ दिसायचं. भिंतीमध्ये कर्मकर्त्याचा शोध घेतो दादा. भिंतीमध्ये श्रावण काय कारण नाही. श्रावण बाळाला बाण मारलाच नाही दादा. कळत ना कळत मारला. मग पाप कर्म हे कळत न कळत घडू द्या. जाणून बुजून करा. पण कर्मकर्त्याच्या शोधात असतं. म्हणून मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा. कर्माची सूक्ष्मता कर्माचं काठीण्य मला कळत नाही. विठ्ठल कर्मे दुर्योधनादी रण नसले कर्मे वासुकी लंके देवटा. अहो त्या सगराला किती पोरं होती. एकाचा पत्ता राहिला नाही. एकही पोरग राहिला नाही. कर्मकर्त्याच्या शोधात असत. आणि दादा म्हणून माझे बाबा भगवान शंकर कर्मा ते शंभू मानी आपण कर्म घडलं पळापळी चालत नाही. म्हणून तो म्हणतात माझी प्रकृती आहे तो पण कर्म करीत राहणार. पण कुठल्या कर्माचं फल पाप होईल हे मला कळत नाही. अनभिज्ञपणाने माणसं दोष घडतात दादा दोष घडतात. म्हणून बार बार याच्याकरता माझ्या प्रभूचं स्मरण करीत राहा. माझा प्रभू मार्ग दाखवतो. मग तुझं पुढील उपाव सुची. एक दृढ करी पंढरीचा राव मग तुझं पुढील उपाव सुची. बार बार माझ्या मालकाकडे पहा. ज्ञानोबा तुकोबाराकडे पहा. देवाकडे पहा. बार बार ती त्याची करुणा त्याची दया तुम्हाला कधी चुकीच्या रस्त्याला जाऊ देणार नाही. विठ्ठल 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 माझं सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि प्रभू मला आणखी तुमचा मोठेपणा माहित आहे. कोणता मोठेपणा आहे. तुम्ही ज्याचा स्वीकार केला ज्याला ठरवलं याला राजा बनवायचं त्याला लहानाचं मोठं करायला तुला वेळ लागत नाही. अभंगाचं 3रं चरण आहे.
विनवणी करुणा वाकीत असताना तुकोबराय म्हणतात, प्रभू तुमचा मोठेपणा मला माहित. तू ज्याला जवळ केलं, ज्याचा स्वीकार केला, ज्याचा अंगीकार केला, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही त्याने वंदे केले. किती निंदनीय पात्र असू द्या, माझ्या प्रभूच्या मनात आलं पाहिजे याला राजा पण मोठं करायचं. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राहणार रंक त्याचा. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राही. आपुले करुणेचे साई, करियो आई मजबरी. प्रभू त्याचा स्वीकार केला, आणि माझा तरी का विटाळणार, मला तरी का दुर्कलट. का हो माझा मानियला भार, ऐसा तव दिसतोसे फार. अनंत पावविले उद्धार, न लगे थार माझा शेवटी. अनेकांचा उद्धार केला, मला तुझ्याजवळ जागा नाही का. तुझ्या मनात आल्यावर काय होत नाही, तुझ्या मनात आलं. पाप बळीवंत गाढे, तुझही राहो सकते पुढे. मागील काय राहिले ओढे, नवल कोडे देखिले. पाप कोठे राय हरी आठविता. प्रभो माझ्याकडे जरी पाप असेल, पण तुला अवघड नाही ना. तुला लहानाचं मोठं करायला वेळ लागत. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे तेही त्याने वंदे केले. किती निंदनीय पात्र राहू द्या. कोणते पात्र आहे दादा. आजा मेळा भिलानी, आजा मेळा आजा बेळा माझ्या प्रभू. कोणते पात्र आहे. अजामेळ, शबरी मात, अजामेळ भिलने तारिले कुंटेने. आणखी सांगू, वाल्मिक किंकर वंदे केला. ब्रह्मा त्या राशी पातकी अपार. माझे तुकाराम महाराज अंगदाच्या रूपाने ज्यावेळेला लंकेत गेले, दादा समजता संधी करल्याकडे. रावणाला 4 गोष्टी समजून सांगू. भाऊ माझ्या मित्राची पत्नी घेऊन आला, परत करून देना, शहाणा व्हायना, तू मोठ्याचा पोरगा आहे, मोठेचं लेकरू आहे, बरोबर आहे का नाही. तुझ्या बापाचं नाव मोठं आहे, बरोबर. तुम्ही काय सामान्य नाही, तुम्ही काय सामान्य नाही, तुम्ही मोठाच आहे. मग फक्त एक चूक झाली तुझ्याकडून ना, माझ्या मित्राची पत्नी, तेवढी परत माझ्या बोलण्यावर एवढं ऐक. माझ्या मित्राची पत्नी परत करून. पण रावणाने ऐकलं नाही, मानलं नाही. पण तेवढ्या वेळेत काय केलं आमचे तुकाराम महाराज. अंगद म्हणजे आमचे तुकाराम महाराज बरं का. त्रेतायुगातला अंगद म्हणजे तुकाराम महाराज, कृतायुगातला प्रल्हाद म्हणजे तुकाराम महाराज, द्वापार युगातले उद्धव म्हणजे तुकाराम महाराज, आणि कलियुगातले नामदेवराय म्हणजे तुकाराम महाराज. चौयुग म्हणून तर जनाबाई चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. 4 युगामध्ये जनाबाई बरोबरच होती बरं का दादा. जनाबाईच्या बोलण्याला का बरं एवढं महत्व आहे. जनाबाई बरोबरच होती आणि ती बी दाशीच होती. हा भक्त तुकाराम महाराज भक्त आणि जनाबाई दाशी. मग कृतयुगामध्ये ज्यावेळेला आमचे तुकाराम महाराज प्रल्हाद होते ना, त्यावेळेला पद्मिनी नावाची दाशी होती, बरोबरच होती. प्रल्हाद पद्मिनीची जोडी होती. त्रेतायुगामध्ये ज्यावेळेला आमचे तुकाराम महाराज अंगद होते ना, त्यावेळेला ही मंथरा होती. दाशीच बरं का. पण 4 युगामध्ये दाशी. आणि द्वापार युगामध्ये उद्धव होता, त्यावेळेला कुब्जा होती. कुब्जा दाशीच.
तिने का आणि ज्या वेळेला नामदेवराव होते त्यावेळेला जनाबाई बी अशीच विठाला चार युगामध्ये हे बरोबरच मग तुकाराम महाराज म्हणले दादा देऊन दे माझ्या मित्राची पत्नी आहे रे परत करून दे जशी फार मोठा अपराध केला तू पण मी आता तुला काय म्हणते माझा प्रभू दयाळू आहे तुला सगळं माफ करून देईल फक्त परत करून दे जसं आणली तशी परत करून दे पण या बाबाने मानलं नाही पण तेवढ्या वेळेमध्ये काय केलं दादा ऐका ना दादा तेवढ्या वेळामध्ये या बाबाने काय पाहिलं याचे सगळे घरं किती मोजले काशाचे तांब्याचे विटेबंदी चिरेबंदी तुकाराम महाराजाचं डोकं आहे तुकाराम महाराजांनी तेवढंही पाहून घेतलं काशाचे किती आहे तांब्याचे किती आहे विटेबंदी चिरेबंदी हे सगळे पाहून घेतले आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी नुसतं सांगायला गेला समजत कळलं तेवढ्या वेळेत तेवढं मोजलं पण रावणाचं हे सगळं मोजता आलं तुकाराम महाराजाला पण वाल्मिकाचं पाप मोजायला बसले आणि तुकाराम महाराजांनी कपाला हातच मारून घेतला काय पाप केलं म्हणाले या लोक या वाल्मिकाने एवढं पाप केलं माझं डोकं बंद पडायची वेळ आली पण आता 10:30 वाजले सांगितलं पाहिजे किती केलं बरोबर पण नाही सांगता आलं तुकारामाला सांगता आलं नाही मग ब्रह्मा त्या राशी पातकी अपार पातकी म्हणून नोंद करावी लागली आणि कलियुगातल्या लोकांना सांगावंच लागलं विठ्ठला अपार पातकी म्हणून नोंद केली बरं ब्रह्मा त्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला किती वंदे केले रामायण रामा केले रामायण रामादी ओडियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी आणखी सांगू बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे एवढं मोठं करता येतं बघतात वाल्मिकाचं एवढं पाप इतकं पाप केलं तरी त्याला इतकं मोठं केलं ब्रह्मा त्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदी बरं ते आजामेळ अहो काय पात्र आहे हो दादा आजामेळ घ्या ती गणिकाबाई घ्या गणिकाबाई तर निंद्यकर्म करणारी बाई निंद्यकर्म काळीमा अशी बाई तिला विमान पाठवलं आपल्याला भजन करून येईना येईल पण कोणी बसायचं बी नाही ना आप्पा बसायचं बी नाही हो कोणी तुम्ही कोणी बसाल तर माझ्याकडे बुकिंग करा तुम्ही बसायचं नाही म्हणून मी बुकिंग करतो बरं का दादा मला माहिती विमान आलं तर परतच झालं कोणीच बसायचं नाही कोणाचं काही माझं अहो तुकाराम महाराजांनी महासाहेबाला सांगते जा त्याला चाल आता मला जायचं आहे चाल तू माझ्याबरोबर चाल महासाहेबांनी हात जोडले जा तुम्ही जा असं चालू आहे आता बरं कोणी चालणार नाही म्हणून तो बी पाठवित विठाला अल्पाटा बरं विमानाचा फेरा काय साबणले फेरा आहे वैकुंठाहून यायचं आहे ते कोणी जाणार नाही पण आज्या मेळायला पाठवलं गणिकाबाईला विमान आलं आजा मेळ पापनाशी नामे नेला वैकुंठाशी राजा मेळ आजा मेळीने काही भजन बिजन नाही केलं पोराचं नाव नारायण ठेवून दिलं नारायण रात्री कीर्तनाला गेला होता का नारायण वर्गणे बिरगणे दिली का असं विचारित राहायचं काहीतरी विचारित आहे नारायण नाश्ता केला का नारायण रात्री झोपला होता का नाही काकड्याला गेला होता का नाही असं विचारित राहायचं काही सारखं नारायण करीत राहायचं त्या बाबाला वाटलं हा नारायण त्याचं पोरग आहे खरं नारायण तर मीच आहे दिलं ना याला विमान पाठव असा दयाळू सरकार कुठं नाही दादा माझा मालिक लय दयाळू आहे चला ती गणिकाबाई अहो तिनं बी काय केलं तिनं गे बाई या बाबाने पोराचं नाव नारायण ठेवलं आणि या बाईने एक पोपट पाळला होता दारामध्ये पोपट पाळला होता ते पोपट राघोबा छंद तिच्या मनी राघोबाचा तिया लागी विमान पाठविले तिला विमान पाठवलं नुसती राघोबा करायचं पण त्याला वाटलं हा राघोबा तिचा पोपट आहे खरा राघोबा मीच आहे या बाईला विमान पाठवून दिलं आपल्याला भजन करून येईना विठाला माझ्या प्रभूच्या मनात आलं याला मोठं करायचं आणि खेड्यापाड्यावरचे आमच्या तिकडचे लोक तुमच्याकडे नाही आमच्याकडे तिकडचे लोक खेड्यापाड्यावर सरपंच व्हायलाच भानगडी करतात हाणामाऱ्या करतात सरपंच काय फार मोठं पद आहे का ते 6 महिन्यात बदलायला लागले ना हे माणसं
सहा महिने हा सरपंच, 10 महिने तो सरपंच, असं चाललंय. काय एवढं मोठं आहे त्याच्याकरता गावची अशांती करून टाकतात. आमची खेड्यापाड्यावरची तुमच्याकडे चांगलं वातावरण, अहो किती चांगलं वातावरण, पण तरीसुद्धा करतातच. सर इलेक्शन आलं की आपली शहरामधली बी करतातच, असे भानगडी बुनगडी करतातच. नाही तुमच्या पाया पडून सांग, अशांती करून घ्यायची नाही दादा. अरे माझ्या प्रभूच्या मनात आलं राजा बनतो. तुम्हाला एवढं माहीत नाही, एवढं जवळचा इतिहास. आमच्या कवळाणं गाव आहे, आपल्या तालुक्यातलं गाव आहे. कवळण्याचे आमचे सयाजीराव गायकवाड, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक गुराख्याचा मुलगा, बडोद्याचा राजा होतो. सामान्य गोष्ट आहे. बडोदा ते मालेगाव पर्यंत राजा व्हायच्या लायकीचा माणूसच भेटला नाही का त्या हत्तीनीला. हत्तीच्या गळ्यात मार होता, हारच्या सोंडेमध्ये हार होता. ती ज्याच्या गळ्यात हार घालणार नव्हती तो बडोद्याचं सरकार होणार, राजा होता, राजा. ती हत्ती इथून तिथून आली आणि आमच्या सयाजीरावाच्या गळ्यात हार घातला. आता सांगा बरं, एवढ्या लायकीचा माणूसच भेटला नाही का इथून तिथून. माझ्या मालकाच्या मनात सयाजीराव होती. विठाला विठाला मला देवाच्या मनात येऊ द्या हो. आपलं काय झालं, देवाच्या मनात राहतं वेगळं आणि आपलं चिखल तुडवायचं काम वेगळं चालू राहतं. देवाच्या मनात आलं का झाला राजा. बरं तो राजा नुसता बडोद्याचा राजा नाही झाला, आजही काय अभ्यासक, काय चिंतक त्या आदर्श शासनावर अभ्यास करतायत, चिंतन करतायत. आता कसं राज्य केलं असेल यांना जमाना. कोणी PhD, कोणी डबल ग्रॅज्युएट, कोणी 10वी पास, कोणी गुराखी, शेतकऱ्याचा पोरगा. बरोबर, कसं राज्य चाललं असेल यांना, कसं जमाना. यांच्या नुसत्या वस्त्या चालू आहे, यांना का बरं जमाना. त्यांनी कसं काय चालवलं असेल. बरोबर, कसं चाललं असेल. अजून अभ्यासक आहे ना दादा या विश्वामध्ये. काही अभ्यास आहे, पण अभ्यासाचं कोणी मानत नाही. अभ्यासकाचं, चिंतकाचं, आज चिंतकांचं, अभ्यासकांची जबाबदार पात्र आहे दादा. त्या सगळ्या ठिकाणी अभ्यास करतात दादा, परिशीलन करतात आणि मग अबाधित सिद्धांत लोकांच्या पुढे मांडतो. कोण मानतं दादा अबाधित सिद्धांताकडे? कोणाचं लक्ष नाही. अहो माझे ज्ञानोबा तुकडे सिद्धांत कोण मानणार आहे दादा? जिवंत सिद्धांत, अनुभूतीपूर्वक अनुभूती आली त्यांना. जी का म्हणे चाकून सांगे मज अनुभव आयांगे, अनुभवी आले अंगात ते ह्या जगात येत असे. तुकोबाराय म्हणतात तुझ्या मनात आलं पाहिजे. अंगीकार ज्याचा केला नारायणी, करशी अंगीकार तरी काय माझा भार. विठला विठला तुझ्या मनात आलं का बस झाला राजा. म्हणून प्रभू आणि आमचा तुझा जो संबंध आहे कसा आहे, अभंगाच्या शेवटच्या चरणात. जीवीच्या जीवना हा
कर्मापासून दुसरा
जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. हे भगवान, तू आमचा जीवन आहेस, आमचा प्राण आहेस, आमचा सखा आहेस, आमचा जीवलग आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. म्हणून मी तुमच्याकडे विनवणी करतो, दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळा, मला वाचवा, का ज्या कर्माचं फल पाप होईल, मला दुःख भोगावं लागेल. झालेली मुडकी तुडकी सेवा आपल्या संकल्पित वेळेमध्ये मी माझ्या प्रभू शीतला माईच्या चरणी समर्पण करतो. जा जाता माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो, मा जगदंबेकडे प्रार्थना करतो. हे मा, हे भवानी, या सर्व सज्जन मायबापांना जो सद्भाव प्राप्त झालेला आहे, यांची जी सद्बुद्धी आहे, यांच्या सद्भावाची, प्रेमाची, आयुष्याची वृद्धी होऊन याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता सर्वांना धैर्य दे, बल दे, बुद्धी, सद्भाव, प्रेम, आयुष्याची वृद्धी होऊन या भविष्यातल्या प्रवासाकरता यांना सांभाळ, यांना जपण्याचं देव मा जगदंबेकडे प्रार्थना करतो. बार बार माझ्या गुरुजनांना वंदन करतो, या मान विभूत्यांना बार बार वंदन करतो, भक्तिमय मातांना वंदन करतो, तुम्हा श्रेष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना, युवा मित्रांना, सर्वांना बार बार वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतं म्हणतं. पण ज्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो ते माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. त्यांच्या उपरांत उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे काय नाही, पण आपल्याकडे एक आहे, पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनाची माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली